आमच्या हातातून सुटत नव्हता विडा. हॅलो नमस्कार. तर आज आहे हरतालिका आणि आज उपवास आहे हरतालिकेचा. तर त्यासाठी नारळ आणलंय. तर कसं दुपारी 12-1 वाजेपर्यंत तरी पाणी सुद्धा प्यायचं नसतं. खूप कडक उपवास असतो हा. आणि त्याच्यानंतर जर पहिलं पाणी पियालं तर नारळ पाणीच पहिलं पिऊन त्याच्यानंतर मग काही चहा वगैरे पियायचं असेल तर पिऊ शकतो. आणि आज पूर्ण दिवसभर फ्रूटवर राहायचं. दुसरं काही खायचं नाही. चिप्स काही खायचं नाही. हरतालिकेचा उपवास खूप कडक असतो. आणि आमच्या मालवणी लोकांमध्ये ना हा उपवास खूप आधी करतात. म्हणजे एकदम कुवारी मुलगी असते ना, एकदम लहानपणीच 10-12 वर्षाची मुलगी असते ना, त्या टायमिंगला हा उपवास आमच्यात करायला लागायला लागतो मुलीला. आणि मी पण तेव्हाच केला. माझ्या मम्मीने मला तेव्हाच पकडायला सांगितलेला उपवास. मला सांगितला तिने करायला तर आम्ही केला. आणि आता मी नारळ घेऊन आली मार्केटमधून जाऊन. खरं तर हे आणणार होते सकाळी, पण ह्यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे यांचे मॅडम येणार होत्या मोठ्या. तर म्हणजे आता ड्युट्या वगैरे चालू झाल्या आहेत त्याच्यामुळे मग हे निघून गेले लवकर. आता मी गेली मार्केटमध्ये आणि घेऊन आली. धमाला झालाय, थकाला आला. आता फोडते ने पिती. अंगावर उडाला ना तर डाग पडतो कपड्याला पाण्याचा. त्या काकांनी मला असं पूर्ण सोडून दिलाय. शहाळेचं पाणी उडायला संघर्ष. त्याचे डाग पडणार, जाणार नाही ते डाग. काल वाढदिवस होता, काल बर्थडे सेलिब्रेट केला, आज उपवास. म्हणजे काल संध्याकाळपासून उपवास खरं तर चालू झाला हा. आदल्या दिवशी संध्याकाळपासूनच भात खायचा नसतो. तर काल मी संध्याकाळी भात नाही खाल्ला. मग चपाती भाकरी असं खायचं, गव्हाचा पदार्थ किंवा भाकरी ज्वारीची वगैरे. तांदळाचा पदार्थ खायचा नाही. तर मी काल आम्ही जेवायला गेलेलो ना बाहेर, तर तिथे मी रोटी आणि भाजी खाल्ली आणि सूप पिली आणि पापड खाल्लेला उडदाचा. तांदळाचं काय खायचं नसतं. तर मग आणि पिते पाणी. बोलून माझा घसा सुकला. एकदम पचपचित आहे, काही चव नाही पाण्याला. आम्ही गावाला पितो ना, म्हणजे आमच्या गावच्या नारळाचं काय गोड गोड पाणी असं. फक्त नारळ जरी आपण जे वाटपाला वापरतो ना, जो नारळ फोडतो त्याचं पाणी पण एवढं टेस्टी. मी घेऊन येते गावाला नारळ, म्हणजे मुंबईला येताना वाटपाचे. नाही आता परत जातील ना त्यांना पण सांगणार घेऊन या अर्धी गोणी घेऊन या. पुन्हा तर झेपत नाही, वजन होतं. आणि नारळ घेऊन येतो आम्ही गावाला. मी कोकणात गेले तर घेऊन येते तिथूनच वाटपाला वगैरे. आणि अर्धे नारळ सुकवते पण तसेच ठेवते सुकत. आणि मग सुकं खोबऱ्यासाठी पण होतात. पण पाण्याला टेस्ट काय असते. आणि हे पाणी काय, फक्त फ्रूट आणि नारळ पाणी एवढंच आजच्या दिवसावर राहायचं. आणि काजू खातात आमच्याकडे. तर काजू कसे गावाला चांगले असतात, छान ताजे वगैरे. आणि गावचे आपले स्वतःचे असल्यामुळे ते आम्ही खातो. आणि इथे मार्केटमधनं विकत आणून नाही खात मी. आणि माझी मम्मी होती ना तेव्हा आम्हाला एवढी मोठी एवढे काजू द्यायचे खायला. आणि तेव्हा आमच्या घरात हेच सगळं भरलेले असायचं. आम्ही चणे शेंगदाणे आम्हाला जास्त माहिती नव्हते. काजू बदाम हेच आम्ही लय खायचो लहानपणी. म्हणजे आमचं ते टाइमपास असायचा. काय वाटलं की काजू बदाम काढून खाले. काजू भरपूर असायचे घरात. आणि आता फ्रूट आणले. आता फ्रूट खाणार आहे पूर्ण दिवसभर. शाळेचं पाणी पियाली. खूप विशेष असतो हा उपवास आणि चांगला असतो आपल्या नवऱ्यासाठी. काही जण म्हणतात नवऱ्यासाठी असतो, तर काही जण बोलतात भावासाठी असतो, तर काही जण बोलतात मुलासाठी असतो. तर जे असतं ते पण आपल्याला जे लहानपणापासून माहिती ते आपण करायचं. तर माझ्या मम्मीने आम्हाला सांगितलं की नवऱ्यासाठी हा उपवास असतो. आणि माझी मम्मीची मम्मी बोलायची की गणपती बाप्पांसाठी हा उपवास असतो. तर ठीक आहे, काय आता असेल ते असेल असं. ठीक आहे. तर आता चहा वगैरे ठेवला, चहा वगैरे पिऊन घेतो. आणि आज संध्याकाळी मी जाणार आहे माझ्या सासूच्या माहेरी. दरवर्षी मी तिथेच असते माझ्या सासूच्या माहेरी. आणि म्हणजे त्यांच्या घरी गणपती बसतो माझ्या सासूच्या माहेरी. तर आम्ही तिथेच, म्हणजे मी तरी तिथे असते. ह्यांना काही टाइम भेटत नाही ड्युटीवर ना जास्त. तर ह्यांना जेवढा टाइम भेटेल तेवढा हे तिथे स्पेंड करतात. म्हणजे थोडाफार का असे ना म्हणजे तो. आणि मी जास्त असते, मी आणि बाबू. मी इथं पहिल्यापासून असते त्यांच्या इथे. आणि आता बाबू असल्यामुळे जोडीदार माझा बाबू. तर आम्ही दोघं तिथे असतो मामांच्या इथे. म्हणजे आमचे माझे मामा सासरे. आणि आज पण जाणार आहे संध्याकाळी बाप्पा आणायला, गणपती बाप्पा आणायला. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू दाखवेन. आपल्या ह्या व्हिडिओलाच कंटिन्यू तो व्हिडिओ राहील.
आता जे बघितले ना ते आमच्या इकडचे बाप्पा होते, म्हणजे आमच्या मंडळातले बाप्पा होते. आणि आता आम्ही चाललो आहे सर्व फॅमिली आमच्या घरातले बाप्पा आणण्यासाठी. आणि आता आम्ही निघालो आमचा बाप्पा आणण्यासाठी. आणि हे सुद्धा लवकर आले, तर त्यांनी आम्हाला फोन केला होता 10:30-11च्या दरम्यान की मी निघालोय म्हणून आम्ही सर्वजण थांबून राहिलो, नाहीतर आम्ही जाणार होतो बाप्पा आणण्यासाठी. आणि योगायोगाने आज ह्या टायमिंगला आम्हाला भेटले, तर म्हणजे आमच्या सोबत येत आहेत गणपती बाप्पा आणायला. आम्हाला बरं वाटलं ते सर्वांना, नाहीतर कसं ड्युटीवरच असतात कंटिन्यू ते. थांब करू दे नंतर ते बाली घालू दे ना. अंगावर टाकते पहिला, अंगावर टाक नंतर मग हे कर. ते होते ना पिंक वाले का भगवी वाले टी शर्ट. विडा दे. गणपती बाप्पा मोरया मोरया. आमच्या हातातून सुटत नव्हता विडा. गणपती बाप्पा मोरया मोरया. चला गणपती बाप्पा मोरया मोरया. चप्पल घाल सुरू. मोरया. चला चला. हो हो येऊ येऊ. हा येऊ. मला काय माहिती तुझी हा चला बोल तांग. हा हा येते येते घेते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ते बाप्पा बसले आपल्या गाडीत. पार्क नाही तर गाडीत बस. घ्यायला गाडीवर की पार्क केला. आता तू बोल. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. मंदिर मामा की जय.
जय जय. नाही त्याला असं बोलून बोलून बोलायला शिकवायचं. सांग की जय. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया. मंगल मूर्ती. मोरया. घरात गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. घट्ट पकडा. मकरकडे दोन, इकडे तिकडे दोन. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. असं कुठे बसवतो आपण? घरातच हे आलंय ना, घरात तोंड. करून आणलंय ना घरात. घरातच तोंड ठेवतो ना.